पत्नीचे मंगळसूत्र मोडून उभं केलेलं पीक डोळ्यादेखत जळताना पाहणं एका शेतकऱ्यासाठी किती वेदनादायी असतं याचा प्रत्यय अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथे आलाय। महावितरणच्या लहरी कारभाराला कंटाळून शेतकरी अतुल खारोडे यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले। पाहूया सविस्तर आढावा सहारा समाचारचा। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। खोडगाव येथील प्रयोगशील शेतकरी अतुल खारोडे यांनी आपल्या 3 एकर शेतात टरबूज आणि खरबूजची लागवड केली होती। हे पीक उभे करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे गळ्यातील मंगळसूत्र मोडून भांडवलही उभं केलं होतं। रक्ताचे पाणी करून पीक जोमदार आले, पण महावितरणच्या आळमूठ धोरणामुळे सर्व काही मातीमोल होण्याची वेळ आली। नियम सांगतो की शेतीला रात्री 10:30 ते पहाटे 3:30 पर्यंत वीज मिळावी, मात्र अनेक दिवसांपासून या वेळेत वीज खंडित केली जात होती। वारंवार तक्रार करूनही अधिकारी ऐकत नव्हते। पाणी न मिळाल्याने उभं टरबूजाचं पीक डोळ्यादेखत सुकू लागलं आणि अतुल खारोडे यांचा संयम सुटला। अखेर संतापलेल्या अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातीलच लिंबाच्या झाडावर चढत आपले आंदोलन सुरू केले आणि आपल्या हक्कासाठी आक्रमक झाले। पीक वाया गेले तर जगायचे कसे असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले। घटनेचा थरार पाहता घटनेची माहिती मिळताच आमदार गजानन लवटे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ धारेवर धरत लेखी आश्वासनाची मागणी केली। सहाय्यक अभियंता वैष्णव जाधव यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लेखी आश्वासनही दिले की यापुढे वीज पुरवठा वेळापत्रकानुसारच केला जाईल। आंदोलनाची सांगता बघता प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आणि आमदारांच्या मध्यस्थीनंतर अतुल खारोडे झाडावरून खाली उतरले आणि आपले आंदोलन मागे घेतले। यावेळी अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार सागर भास्कर, शिवसेनेचे शहर प्रमुख राजू अकोटकर, महेंद्र दिपटे, माजी नगरसेवक शंकर मालठाणे, सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच शुभम वाघ यांच्यासह खारोडे परिवारातील सदस्य आणि खोडगाव येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। अतुल खारोडे यांच्या या धाडसी आंदोलनामुळे प्रशासनाला जाग तर आली, पण प्रश्न उरतोच की शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या विजेसाठी दरवेळी मृत्यूशी का झुंजावे लागते। महावितरण आता तरी आपल्या आश्वासनावर ठाम राहील का हे पाहणे तितकंच गरजेचं असणार आहे। आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांचा हा सविस्तर आढावा आहे। बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा। तुमची मग याच्यात कर्मचाऱ्याचे मोबाईल का स्विच ऑफ असतात? नाही, ज्यांचे मोबाईल स्विच ऑफ आहे त्यांच्यावर आपण एक चौकशी करू त्याबाबत, आणि इतर पण सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी स्विच ऑफच्या बद्दल माझी पण साहेब तक्रार अशी आहे, कारण एक आमदार म्हणून मी सकाळी 6 वाजता जर एका शेतकऱ्याचा फोन उचलतो, त्याच्यानंतर मी गांजरे साहेबाला फोन लावला, त्यांचा फोन स्विच ऑफ होता। अशी आता पत्रकार महोदयांनी जे आपल्याला विचारलं आहे, कंप्लेंट आहे त्यांची की आपल्या कर्मचारी लोकांचे स्विच ऑफ फोन असतात, हे चुकीचं आहे साहेब। कारण मला सांगा, आपण 24 तासाची सेवेची हे दिलेली आहे, आपण 24 तास अगर सेवा द्यायची आपण कबुली दिलेली आहे, आणि आपला फोन अगर आपण स्विच ऑफ करतो, अगर माझा एक लोकप्रतिनिधी म्हणून जर माझा फोन स्विच ऑफ असला, लोकांचं काय मत येईल याच्याबद्दल तुम्ही याची काळजी घेऊन आता मी उद्या मुंबईला जाणार आहे, मी मंत्री महोदयांना या विषयावर भेटतो, पण माझं एक मत आहे, शुक्रवारी या विषयावर आपल्याला इथं सगळ्या लोकांची, अधिकारी लोकांची विकास भाऊ आपल्याला सगळ्यांची मीटिंग लावणं आहे। मीटिंग मध्ये पत्रकार बंधूंना सगळ्यांना बोलावणं आहे, पोलीस प्रशासन तिथे राहील, कारण हे वेळोवेळी होणं चुकीचं आहे।